लक्षवेध या संस्थेच्या माध्यमातून आगामी 3 आणि 4 जानेवारी 2025 रोजी ठाणे शहरातील टिपटॉप सभागृहामध्ये बिझनेस जत्रा या महत्त्वाकांक्षी व्यावसायिक उपक्रमाचं आयोजन करण्यात आलंय। बिझनेस जत्राचं हे 4थं वर्ष आहे। राजकीय, सामाजिक, उद्योग आणि शासकीय क्षेत्रातले असंख्य मान्यवर बिझनेस जत्राला भेट देणार आहेत आणि लघु आणि मध्यम उद्योजकांना मार्गदर्शन करणार आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार हे बिझनेस जत्राला उपस्थित राहणार आहे। लक्षवेध बिझनेस जत्रा हा एक असा अद्वितीय उपक्रम आहे ज्याद्वारे सर्व पातळीच्या उद्योजकांना, प्रोफेशनल व्यक्तींना, तज्ञांना, ग्राहकांना, पुरवठादारांना, बँकांना आणि आंतरराष्ट्रीय व्यावसायिक संघटनांना एका छताखाली एक आगळेवेगळं व्यासपीठ प्राप्त होईल। ही सगळी मंडळी एकमेकांना समोरासमोर भेटून एकमेकांच्या उत्पादन आणि सेवांचा प्रत्यक्ष अनुभव घेतील, जेणेकरून उद्योजकांना व्यवसाय विकासाच्या असंख्य संधी निर्माण होतील। परिणामी स्वरूपी सगळ्यांची उन्नती होऊन अर्थव्यवस्थेला चालना मिळेल। ज्याप्रमाणे गावागावात जत्रेमुळे आनंददायी वातावरणात जनसंपर्क वाढून व्यावसायिकांमध्ये आर्थिक उलाढाल होण्यास मदत होते, त्याचप्रमाणे लक्षवेध बिझनेस जत्रामध्ये सगळी मंडळी एका सकारात्मक वातावरणात एकत्र येऊन एकमेकांशी संवाद साधतील, नवीन संधी निर्माण करतील आणि व्यवसाय विकासातील अशी माहिती आज पत्रकार परिषदेत देण्यात आली। यावेळी लक्षवेधचे संस्थापक अतुल राजोळी तसेच त्यांच्या सहकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे। यावर्षी 2025 मध्ये जानेवारी महिन्यामध्ये 3 आणि 4 जानेवारी रोजी बिझनेस जत्रा 2025 हा नेहमीप्रमाणे दरवर्षी होणारा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। ठाण्याच्या टिपटॉप प्लाझामध्ये हा एक राज्यस्तरीय उद्योजकांसाठी आयोजित करण्यात आलेला मेळावा आहे, जो एक उद्योजकतेचा उत्सव आहे, जो एक लघु उद्योजकांचा एक सोहळा आहे। या कार्यक्रमाचं स्वरूप म्हणजे कॉन्फरन्सेस, बिझनेस एक्झिबिशन आणि त्याद्वारे उद्योजकांसाठी अपॉर्च्युनिटीज निर्माण करणं। या कार्यक्रमामध्ये 125 पेक्षा जास्त वेगवेगळे व्यवसाय आपले उत्पादन आणि सेवा घेऊन प्रदर्शन करणार आहेत। त्याचबरोबर या कार्यक्रमाला 25 पेक्षा जास्त वेगवेगळ्या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी मार्गदर्शक स्पीकर्स येणार आहेत, जे वेगवेगळ्या क्षेत्रातले तज्ञ आहेत, प्रतियश उद्योजक आहेत, कॉर्पोरेट क्षेत्रात उच्च पदावर कार्यरत असणारे अशी मंडळी आहेत। त्याचबरोबर 10 पेक्षा जास्त वेगवेगळ्या विषयांवर वेगवेगळी सत्र होणार आहेत, ज्यामध्ये काही व्याख्यानं आहेत, त्यामध्ये काही परिसंवाद आहेत आणि ज्यामध्ये काही मार्गदर्शनपर इंटरव्ह्यू सुद्धा आहेत। आणि दरवर्षी या कार्यक्रमाला खूप मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद लाभतो उद्योजकांद्वारे। सो यावर्षी सुद्धा 10,000 पेक्षा जास्त उद्योजक किंवा उद्योग करू इच्छिणारे असे व्यक्ती या कार्यक्रमाला भेट देणार आहेत आणि याद्वारे प्रत्येक व्यक्तीसाठी, मग तो व्हिजिटर असेल, एक्झिबिटर असेल, प्रत्येक व्यक्तीसाठी त्याच्या व्यावसायिक जीवनामध्ये त्याला प्रगती करण्यासाठी आवश्यक अशा गोष्टी त्याला मिळणार आहेत। मग त्याला प्रगती करण्यासाठी संधी उपलब्ध आहेत, त्याला प्रगती करण्यासाठी नेटवर्क आणि कनेक्शन्स उपलब्ध आहेत, त्याला प्रगती करण्यासाठी ज्ञान उपलब्ध आहे आणि त्याला प्रगती करण्यासाठी एक सकारात्मकता आणि मोटिवेशन सुद्धा उपलब्ध आहे। आणि हा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी 40 पेक्षा जास्त वेगवेगळ्या संघटना ज्या आहेत ह्या इन्व्हॉल्व झालेल्या आहेत आणि या संघटनांच्या द्वारे हा कार्यक्रम यशस्वीपणे आयोजित करण्याचा आमचा मानस आहे, ज्यामध्ये लक्षवेध इन्स्टिट्यूट आयोजक आहेच, पण त्याचबरोबर ॲडमार्क मल्टी व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड, वा कॉर्पोरेशन, त्याचबरोबर वेल्थ गाईड अशा संस्था आहेत। आमच्या बरोबर वेगवेगळे बिझनेस क्लब सुद्धा आपल्या या कार्यक्रमाला सहकार्य करतात, ज्यामध्ये सॅटर्डे क्लब, बी उद्योजक, महाराष्ट्र बिझनेस क्लब, मराठा उद्योजक लॉबी अशी मंडळी आहेत। आणि या वेळेला 2025च्या या बिझनेस जत्रेमध्ये आमच्या बरोबर खंबीरपणे उभे आहेत संतोष पाटील सर, जे या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष आहेत। 3 आणि 4 जानेवारी 2025 रोजी ठाण्याच्या टिपटॉप प्लाझाला बिझनेस जत्रा साजरी करायला आपण सगळे उपस्थित राहूया। बिझनेस जत्रा 2025 उद्योजकांची एकजूट आणि संधींची लयलूट। थँक्यू व्हेरी मच। आमरे कॅन्सर केअर ट्रस्ट आणि भाजपच्या माजी नगरसेविका स्नेहा रमेश आमरे यांच्या वतीने शनिवारी 28 डिसेंबर रोजी सोल्जर रनचं आयोजन करण्यात आलं आहे, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष सागर रमेश आमरे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे।
चला धावूया देशासाठी, सैनिकांच्या सन्मानासाठी असे घोषवाक्य घेऊन सोल्जर रन या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं असून या स्पर्धेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यासह भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, वनमंत्री गणेश नाईक, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, आमदार संजय केळकर, प्रवीण चव्हाण, पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे, ठामपा आयुक्त सौरभ राव आदी अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहे। सायकल आणि धावणे अशा पद्धतीनं या सोल्जर रनचं आयोजन करण्यात आलंय। वयोगटानुसार 2, 3 आणि 5 किलोमीटर धावण्याची शर्यत आणि 5 किलोमीटर सायकल शर्यत या दरम्यान होणार आहे। पहाटे 5:30 ते सकाळी 8:30 या वेळेत ठाण्यातील काशीनाथ घाणेकर नाट्यगृहासमोर या स्पर्धेला प्रारंभ होणार आहे। या स्पर्धेदरम्यान शहीद सैनिकांना आदरांजली अर्पण करून माजी सैन्याधिकारी यांनी संरक्षण खात्यातील निवृत्त अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात येणार असल्याचं डॉक्टर सागर आमरे यांनी सांगितलंय। या स्पर्धेच्या आयोजनात रमेश आमरे आणि स्नेहा आमरे यांचं विशेष योगदान लाभलंय। तसेच सैनिकांच्या सन्मानार्थ असे अनेक कार्यक्रम राबवण्याचा आमचा मनोदय असणार आहे असंही डॉक्टर सागर आमरे यांनी म्हटलंय। नमस्कार, हे आपलं 4थं वर्ष आहे सोल्जर मॅरेथॉन आपण स्टार्ट केलेली आणि याच्या मागचा एकच उद्देश होता आमच्या मनामध्ये नवीन मित्रमंडळाच्या की सोल्जर जे आहेत ज्यांनी आपल्या देशासाठी भव्य दिव्य असं त्यांचं काम असतं, ज्यांच्यामुळे आपण इथे सुखरूप आज आपण प्रत्येकाच्या घरात राहतो, आपल्या देशात राहतो, ते मेन आपल्या मागचे मेन आहे ते सोल्जर आहे। त्यांची आठवण राहावी, त्यांनी जे पराक्रम केलेले आहेत ते पुढच्या पिढीला कळावे म्हणून आम्ही सर्वांना एकत्रित घेऊन ही सोल्जरांची सुरुवात केली। आणि ह्या वर्षी तुम्ही बघाल तर ठाणे महापालिका आयुक्त साहेबांनी आम्हाला खूप चांगला सपोर्ट केला। त्यांनी एक परिपत्रक काढलं आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये दिलं पूर्ण, त्या जेणेकरून आम्हाला ऑफलाईन आणि ऑनलाईन 4,900 लोकांची यादी आमची रजिस्ट्रेशन आता आले आणि अजूनही ते रजिस्ट्रेशन चालू आहे। तर मी सर्वांना आवाहन करतो की ज्यांना याच्यात पार्टिसिपेट घ्यायचं, ज्यांना भाग घ्यायचा असेल त्यांनी सोल्जर मॅरेथॉनमध्ये भाग घ्यावा आणि ही मॅरेथॉन सक्सेस करावी, जेणेकरून लोकांना एक संदेश जाईल की सोल्जरांच्या मागे आम्ही उभे आहोत, सोल्जरांनी अशीच कामं करावी आणि आपल्या देशासाठी भव्य दिव्य असं काम त्यांनी मोठं करा। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1,500 रुपयाची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। भारतीय जनता पार्टी ठाणे शहर जिल्हा यांच्या वतीने स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आले होते। ठाणे रेल्वे स्थानकामध्ये हा उपक्रम राबवण्यात आला, तर या उपक्रमाचं यंदाचं 19वे वर्ष आहे। या कार्यक्रमाचं आयोजन भारतीय जनता पार्टीचे ठाणे जिल्हा अध्यक्ष संजय वाघुले, त्याचबरोबर नौपाडा महिला मोर्चाच्या अध्यक्षा रुशाली वाघुले यांच्या वतीनं करण्यात आलं होतं। अनेक नागरिकांनी या उपक्रमामध्ये उपस्थित राहून रक्तदान केलं, तर या कार्यक्रमाला आमदार निरंजन डावखरे, आमदार संजय केळकर यांनी देखील भेट दिली आहे। या उपक्रमामध्ये सहभागी होणाऱ्या रक्तदात्याला या ठिकाणी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आलं। भारतीय जनता पार्टीचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला पदाधिकारी हेही उपस्थित होते। भारताचे माजी पंतप्रधान स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयीजी यांच्या जन्मशताब्दी दिनानिमित्त आज संपूर्ण भारतभर भारतीय जनता पार्टीतर्फे विविध समाज उपयोगी कार्यक्रम शिबिरं लावली गेलेली आहेत। आधार कार्ड शिबिर असेल, शासकीय दाखल्यांचं शिबिर असेल, विविध आरोग्य शिबिरं असतील, रक्तदान शिबिर असेल, असे विविध कार्यक्रम आज भारतीय जनता पार्टीतर्फे संपूर्ण भारतभर होत आहेत। ठाणे जिल्ह्यामध्ये ठाणे रेल्वे स्टेशनच्या बाहेर स्थानिक नगरसेवक जिल्हाध्यक्ष वाघुले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली गेली 18 वर्ष आपण रक्तदान शिबिर इथे करतोय। संपूर्ण ठाणे शहरातले भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असतील, सर्वांच्या नियोजनाने हे रक्तदान शिबिर आज सकाळपासून इथे सुरू आहे
आज सकाळपासून जवळपास 60 ते 70 लोकांनी आतापर्यंत इथे रक्तदान केलेलं आहे। त्यामुळे स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयीजी हे फक्त भारतीय जनता पार्टीचे नेतेच नव्हते, तर अनेक युवकांचं प्रेरणास्थानही होते। त्यांच्या अनेक कविता असतील, त्यांचे अनेक विचार असतील, ते आजही युवकांना तेवढेच भावतात। आणि त्यामुळे 25 डिसेंबर ही तारीख समस्त ठाणेकरांना माहिती असते। गेल्या 18 वर्षापासून ते इथे नियमित रक्तदान करत आहेत। आज तुमच्या मार्फत मी ठाणेकरांना विनंती करते की सकाळी 9 पासून सुरू झालेले हे ब्लड डोनेशन 5 वाजेपर्यंत चालणार आहे, त्यामुळे तुम्ही जरूर या रक्तदान शिबिरात सहभागी होऊ शकता। तसेच आज संध्याकाळी 6 ते 8 या वेळेमध्ये भगवती शाळेच्या मैदानामध्ये आपण अटल संध्याचा कार्यक्रम ठेवलेला आहे। त्यात अटल बिहारी वाजपेयीजी यांच्या विविध कविता असतील। तसेच आज रफी साहेबांचा सुद्धा 100वी त्यांची जनशताब्दी आहे, त्यामुळे याच्या अनुषंगाने आज सायंकाळी आपण गाण्यांचाही कार्यक्रम ठेवला आहे। त्यामुळे समस्त ठाणेकरांना मोफत प्रवेश आहे, त्यांनी जरूर भगवती शाळेच्या ग्राउंड मध्ये येऊन कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा।